नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळचा आहे आणि खूप विचार करायला लावणार आहे. तो विषय म्हणजे आपल्या मराठी शाळांची आजची परिस्थिती. चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया. सुरुवातच करूया या एका जबरदस्त वाक्याने. हे वाक्य म्हणजे आपल्या आजच्या चर्चेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. हे आपल्याला काय सांगतंय तर खरा बदल बाहेर नाही, तो आपल्या आतूनच सुरू व्हायला हवा. हा विचार मनात ठेवूनच आपण पुढे जाऊया. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी ओळखीच्या गोष्टीपासून. ही एक तक्रार आहे, एक सूर आहे जो मराठी शाळांचा विषय निघाला की हमखास ऐकायला मिळतोच. शिक्षणाचा दर्जाच घसरलाय, मुलं काही नीट शिकतच नाहीयेत. आणि बघा ना, सगळ्या शाळांच्या तुलनेत मराठी शाळा कशा मागे पडत चालल्या आहेत. ऐकतो ना आपण हे सगळं. ही आता एक अगदी सामान्य तक्रार झाली आहे. पण एक मिनिट थांबूया इथे. आपण इतक्या सहजपणे हा सगळा दोष शाळेवर टाकून मोकळे होतो. पण खरंच का यात शाळेचाच दोष आहे, की उत्तर आपल्याला वाटतंय तिथे नाही तर दुसरीकडेच कुठेतरी दडलंय? चला तर मग या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. खरा दोषी कोण आहे? असं नेमकं काय बदललंय की ही परिस्थिती आली? याचाच शोध आपण आता घेणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. शाळा म्हणजे काय? फक्त 4 भिंती, काही पुस्तकं आणि शिक्षक? नाही, अजिबात नाही. शाळा म्हणजे एक संस्कारांची शाळा. आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं भविष्य जिथे घडतं, ती जिवंत जागा. आता हे बघा, किती मोठा फरक आहे हा. विचार करा, एकेकाळी याच शाळांमधून डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे अधिकारी घडले. एक जबाबदार पिढी तयार झाली. आणि आज त्याच शाळांकडे आपण कसं बघतो की यांचा दर्जा खालावलाय, या मागे पडल्या आहेत. असं कसं झालं? मग प्रश्न हाच आहे की असं अचानक काय घडलं? जादूची कांडी फिरल्यासारखं सगळं बदललं का? खरंच शाळा अपयशी ठरल्या की पडद्यामागे दुसरंच काहीतरी घडलंय? आणि इथेच आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येतोय. खरी समस्या शाळेच्या इमारतीत किंवा तिथल्या व्यवस्थेत नाहीये. नाही, खरी समस्या आहे आपल्यात, आपल्या मानसिकतेत. मुद्दा अगदी सरळ आणि सोपा आहे. शाळा तशाच आहेत. शिक्षक आजही तेवढ्याच तळमळीने शिकवत आहेत. बदललाय तो फक्त आपला, समाजाचा त्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि हा दृष्टिकोन कसा बदलला हे पण समजून घेऊया. सगळ्यात आधी आपणच शाळेपासून लांब गेलो. आपल्या शाळेत येणं जाणं बंद झालं. आणि मग हळूहळू शिक्षकांशी असलेला संवादही तुटला. म्हणजे आपण शाळेला आपल्या आयुष्यातून बाजूला सारलं. आणि मग सत्य काय समोर येतं तर हे की मराठी शाळा किंवा शिक्षक बिघडलेले नाहीत. नाही, बिघडली आहे ती आपली उदासीनता, आपलं दुर्लक्ष. आपणच त्यांच्यापासून दूर गेलो आहोत. बरं, आता फक्त समस्या सांगून तर उपयोग नाही, बरोबर? मग उपाय काय? आता आपण आपल्या जबाबदारीबद्दल बोलूया. ही परिस्थिती बदलण्यासाठी, या शाळांच्या पुनर्बांधणीसाठी नेमका मार्ग कोणता आहे? एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. शाळांना मोठं करायचं असेल तर फक्त चकचकीत इमारती बांधून किंवा निकालांचे आकडे वाढवून चालणार नाही. त्याहून महत्वाचं आहे ते म्हणजे आपली मानसिकता उंचावणं, आपला दृष्टिकोन बदलणं. आणि हे वाक्य हे तर या सगळ्या चर्चेचं सार आहे की शाळा विद्यार्थ्यांना घडवतात, हे 100% खरं. पण त्या शाळांना कोण घडवतं? शाळांना घडवतो समाज, आपण घडवतो. म्हणजे शाळेचं भवितव्य आपल्याच हातात आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की आपण ही जबाबदारी उचलायला तयार आहोत का? आपल्या शाळांना त्यांचं गतवैभव परत मिळवून देण्यासाठी आपण पुढे येणार आहोत का? हाच विचार मी आज इथे सोडून जात आहे.